नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसांनी व्हिडिओ घेतले आहे बनवायला. तर आज मी बनवणार आहे केशर पिस्ताचा आईस्क्रीम. ॲक्च्युली मला दिसलं होतं, मी मार्केटला गेली होती तर एक दोन वेळेला बनवलं होतं. तर म्हटलं एक व्हिडिओ होऊन जायला पाहिजे, कारण मी 2-3 वेळेला असे वेगवेगळे फ्लेवर म्हणजे व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, परत पिस्ता, केशर पिस्ता असे वेगवेगळे टाईप करून खाल्ले होते. तर म्हटलं आज केशर पिस्ताचं घेऊन येऊया आणि व्हिडिओ बनवूया, म्हणून मग हे बनवायला घेतलं. तर ह्याच्यामध्ये आहे ना, मी जेवढी पण पावडर होती ती टाकून घेतली आणि दूध आहे ना, तो ह्याच्यामध्ये आधी मिक्स करायला ठेवला. म्हणजे पूर्ण मिक्स झाला ना की नंतर मी उकळायला ठेवणार आहे. ते आता सध्या फक्त मी बॅटर घेऊन असं गॅसवर ठेवलेलं आहे आणि हे आपल्याला पूर्ण गरम करून घ्यायचं आहे. तर मी लम्प्स वगैरे नको यायला म्हणून मग मी असं विक्सर घेतलेलं आहे आणि मग त्यानेच ते बॅटर नुसतं ढवळते, जेणेकरून त्याला लम्प्स येणार नाहीत आणि ते कुठे चिकटणार नाही. ते असंच ढवळत राहायचं. हे पूर्ण गरम झालं पाहिजे, त्याच्यामुळे जितकं तुम्ही व्यवस्थितरित्या कराल, कारण मी जेव्हा फर्स्ट टाईम बनवायला घेतलं होतं ना, तर माझं फसलं होतं इन द सेन्स माझं असं झालं होतं, मी गरम केलं त्याच्यानंतर ते जेव्हा नॉर्मल टेम्परेचरवर आलं, फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतर त्याला पुन्हा मिक्सरला लावायचं असतं किंवा तुमच्याजवळ विस्कर, बॅटर जे काय असेल त्याच्याने पहिला पुन्हा विस्क करायचं असतं आणि मग ते पुन्हा फ्रीजला ठेवायचं असतं. आणि मी डायरेक्ट करायला गेली होती सगळं, त्याच्यामुळे ते फसलं. तर जेव्हा नंतर मग पुन्हा 1-2 वेळेला बनवलं आणि तेव्हा व्यवस्थित झालं ते. हे बघा, हे असं उकळून घ्यायचं. थोडासा गाढा होतो दूध आणि जर गाढा झाला ना दूध की नंतर मग गॅस बंद करून घ्यायचं. हे बघा, असा पूर्ण उकळी आलेली आहे. थोडा थोडा आहे ना साईडला चिकटलेला आहे, कारण त्याच्यामध्ये आईस्क्रीम करत असताना साखर तर असतेच, तर ते गोडाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ना असं चिकटतं. ते बघा, इतकं आपलं झालेलं आहे पूर्ण असं मस्त गरम. परत दूध वगैरे असं आटलेलं आहे बऱ्यापैकी. तुमच्याजवळ ह्याच्यामध्ये आहे ना इसेन्स, व्हॅनिला इसेन्स असतो ना, तर ते सुद्धा टाकू शकता. मी नाही टाकलं आहे, कारण ह्याच्यामध्ये नाही टाकला तरी चालतं, कारण सगळे ऑप्शन्स म्हणजे जेवढं काय असतं ना आईस्क्रीम बनवायला ते बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये असतंच, ह्या मिक्समध्ये. त्याच्यामुळे काय गरज नाही आहे. गॅस बंद केली आणि थोडं नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर आहे ना मी असं ठेवून दिलं फ्रीजमध्ये. तर हे पण असं आईस्क्रीमचा डब्बा होता, तर त्याच्यामध्ये मी असं फ्रीजमध्ये ठेवलं. आता हे पूर्ण फ्रीजमधून